सरसंघचालक मोहन भागवत आता आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघात आज मतदान होतंय। अनेक हाय प्रोफाईल लढती आहेत आणि प्रत्येक जण आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहे। निवडणूक आयोगाकडून सुद्धा सर्वांनी आपलं मतदान करावं, मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सातत्याने केलं जात आहे। एकूणच ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि अगदी संघ मुख्यालयाच्या मागच्या बाजूने भाऊजी दप्तरी शाळा आहे, त्या शाळेमध्ये मोहन भागवत यांचं मतदान आहे। सरसंघचालक मोहन भागवत त्या ठिकाणी मतदान करायला निघालेले आहेत। त्यासोबतच संघाचे इतर पदाधिकारी सुद्धा त्या शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावतात। लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं, 100% मतदान करावं यासाठी वारंवार संघाकडून प्रयत्न केले जात आहे आणि त्यामुळे लोकांना इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून 7च्या ठोक्याला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जे आहे ते मतदान करतात। आणि आजही या विधानसभा निवडणुकीमध्ये 2024च्या ते 7 वाजता 7च्या ठोक्याला पहिलं मतदान करण्यासाठी वेळपूर्वी मतदान केंद्रापर्यंत निघालेले आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। त्यांच्यासोबत संघाचे काही पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे दृश्य या ठिकाणी की सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जे आहे ते मतदान करण्यासाठी निघालेले आहे। संघ मुख्यालय आणि मतदान केंद्राचं अंतर जे आहे ते जवळपास 4 ते 5 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि पायी चालत ते आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत आणि संघाच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत मतदान करण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपसाठी, महायुतीसाठी ही महत्त्वाची आहे आणि त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीतही संघाच्या स्वयंसेवकांची, संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका भाजपच्या मदतीसाठी राहिलेली आहे। त्यामुळे आज मतदानाच्या दिवशीही संघाचे प्रमुख सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत 7च्या ठोक्याला मतदान करणार आहे आणि 10 मिनिटापूर्वीच ते स्वर्गीय भाऊजी दप्तरी या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत राजेश लोयाजी आहेत नगर संघचालक आणि इतर संघाचे प्रमुख पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। संघाची महत्त्वाची भूमिका, कारण की भाजपसाठी ग्राउंड लेवलला जिथे जिथे भाजप कमजोर आहे, ज्या ज्या विधानसभेत कमजोर आहे तिथे संघाची मोठी मदत या निवडणुकीत झालेली आहे आणि एकूणच स्वयंसेवकांसाठीही आवाहन संघाकडून केलं जात होतं की 100% मतदान जे आहे ते व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आपण बघू शकतो मोहन भागवत जे आहे ते या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि 7च्या ठोक्याला वेळेआधी ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि 7च्या ठोक्याला